हाय फ्रेंड्स, आता वाजलेत पहाटेचे 4. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर आता वाजलेत पहाटेचे 4 आणि आम्ही निघालो आहे भीमाशंकरला दर्शनासाठी. मी, माझी मुलगी, माझी फ्रेंड आणि तिची सासूबाई. तर आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता गाडीत बसून माझ्या फ्रेंडला घ्यायला चाललो आहे मंत्रवाडीला. तर माझी फ्रेंड मंत्रवाडीमध्ये राहते, तर आम्ही तिला आणायला निघालो आहे. हे पहाटेचे 4 वाजलेत. पूर्ण रस्ता हा सामसूम आहे आणि आता आम्ही निघालो आहे तिच्या घरी. तर आला आहे तिचं घर. हे पहा, माझी फ्रेंड, तिची मुलगी आणि तिची सासूबाई हे सर्वजण येत आहेत. तिच्या दारात गाडी जात नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडीशी गाडी लांब लावलेली आहे. तर हे पहा, आली माझी फ्रेंड प्रियंका आणि तिची मुलगी रिया आणि आई म्हणजे तिच्या सासूबाई. तर आता आम्ही सगळे गाडीत बसलो आहे आणि आम्ही आता निघालो आहे दर्शनासाठी. तर रिया काय ह्याला पिनूला बोलतच नाही आहे आणि पिनू तिला बोलतो आहे, तर ती काय बोलतच नाही आहे. त्याच्यामुळं तो गेला आहे रागाला. तर आम्ही त्याला खेळवतो आहे, पण तो काय म्हणजे तयारच नाही आहे की हसायला. आणि ते पहा त्याने कसा केला आहे, चेहरा तो रुसला आहे आणि तो रियाला म्हणतो आहे डान्स कर. रिया काही त्याच्याबरोबर डान्स करत नाही आणि त्याला करायचा आहे डान्स. तर रिया काही करतच नाही डान्स. मग मी त्याला खेळवते, पण तो काही माझंही ऐकत नाही आहे. तेव्हा कसं केलं आहे चेहरा बघा किती रुसला आहे. मी त्याला बाहेरच्या गाड्या वगैरे दाखवते, पण तो काय बघतच नाही आहे. हे पहा किती सामसूम रस्ता आहे. पुण्यातला रस्ता आहे हा आणि पुण्यात एवढं ट्रॅफिक असतं आणि आता बघा एवढ्या सकाळी किती सामसूम आहे रस्ता आणि गाड्या खूप कमी आहेत. तर आम्ही निघालो आहे आता आळंदीला. आळंदीचं आम्ही फर्स्ट दर्शन घेणार आहे आळंदीचं आणि आळंदीचं दर्शन करून आम्ही पुढे जाणार आहे भीमाशंकरला. तर आम्ही आता पोचलो आहे आळंदीमध्ये. वाव, किती छान आहे बघा, मस्त व्ह्यू आहे, किती छान दिसते बघा सगळं आळंदीचं. आणि हे बघा पोचलो आम्ही आळंदीमध्ये. तर आता आम्ही निघालो आहे आतमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी. हे पहा बघा किती छान आहे, पाणी वगैरे बघा कसं आहे, व्ह्यू मस्त आहे ना. आणि किती अंधार आहे बघा. एवढ्या लवकर गेलो आहे आम्ही. आता वाजलेत 5 म्हणजे तरी 5 पण नाही वाजले, अजून 5ला टायमिंग आहे. आणि हे पहा सगळेजण एवढ्या लवकर उठून आंघोळ करत आहेत आणि थंड पाण्यामध्ये आंघोळ करत आहेत. हे पहा आजोबा किती म्हातारे आहेत आणि ते पण थंड पाण्याने आंघोळ करत आहेत. पिनू आणि मधू चालतं आहे, रिया आणि प्रियंका पुढे चालतात, आई आणि मी काढते व्हिडिओ सगळ्यांचा. तर आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही सगळ्यांनी हातपाय तोंड धुतो आहे आणि दर्शनासाठी निघालो. हे पहा सगळेजण पाय वगैरे धुत आहेत आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी आतमध्ये सगळेजण फ्रेश होऊन. आणि पाणी एवढं थंड आहे की त्याच्यामध्ये पाय बुडवताना हे असं वाटतं की एवढं थंड आहे. सकाळी सकाळी एवढ्या पहाटे 4 वाजलेत आणि खूप पाणी थंड आहे. तर आता चला, हे आहे शनी मारुती मंदिर आणि आता आम्ही आतमध्ये निघालो आहे दर्शनासाठी. तर पूर्ण शॉप बंद आहेत. हे पहा एकच शॉप चालू आहे. तर आता आम्ही घेतो आहे फुलं आणि प्रसाद. तर आता आम्ही सर्वांना फुलं घ्यायची आहेत आणि प्रसाद घ्यायचा आहे आणि आता निघालो आहे आम्ही आतमध्ये. तर मधू आणि पिनू पाठीमागे राहिले होते, ते आले आहेत आत्ता. तर आता आम्ही सर्वांनी तुळशीचे पान, फूल हे सर्व घेतलं आहे आणि प्रसाद घेतला आहे. तर आत्ता आम्ही जात आहे आतमध्ये दर्शनासाठी. तर आम्ही निघालो आहे दर्शनासाठी आतमध्ये. तर हे पहा आलो आहे आम्ही आतमध्ये आणि आमचं एवढं सौभाग्य आहे की आत्ता 5:15 वाजले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांची आरती चालू होणार आहे आणि आम्हाला भेटली आहे आरती. तर आम्ही सर्व आता आरतीला बसणार आहे आणि एवढं छान वाटलं ना की आम्ही एवढ्या लवकर आलो आणि आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची आरती भेटली. आणि आता आम्ही हे पहा बघा किती गर्दी आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीला. पहाटेचे 5:15 वाजलेत आणि आरती चालू आहे ज्ञानेश्वर महाराजांची. आता आम्ही आरती झाली आणि आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे भीमाशंकरला. तर हे पहा भीमाशंकरला निघालो आहे आणि आमचा गाडीत खूप एन्जॉय चालू आहे. पिनू, हे पहा पिनू खिडकीतून बाहेर बघतो आहे, त्याला खूप छान वाटते असं. पिनूला थंडी वाजत नाही, त्याला जेवढी गार हवा थंड हवा येईल ना तेवढं खूप छान वाटतं आहे. आणि मी झोपली आहे, मला खूप झोप लागली आहे आणि आता पहाटे लवकर उठलो त्याच्यामुळे खूप झोप लागली होती. किती छान व्ह्यू आहे पहा. आता आम्ही निघालो भीमाशंकरला. मस्त एवढा छान व्ह्यू आहे ना की असं वाटत होतं की इथंच राहावं. कारण मी फर्स्ट टाईम चालले होते भीमाशंकरला, मी कधी गेले नव्हते याच्या अगोदर भीमाशंकरला. हे पहा किती छान व्ह्यू आहे. हे धरण आहे, कोणतं आहे धरण हे मला माहिती नाही कारण मी फर्स्ट टाईम आले आहे इकडं, पण खूप छान आहे व्ह्यू. असं वाटत होतं की पुणे सोडून भीमाशंकरलाच येऊन राहावं. इतकं छान वाटते, मस्त वाटते. हे पहा वातावरण किती छान आहे, एवढं मस्त वाटते ना. खूप व्ह्यू छान आहे इथं, मस्तच आहे, बघण्यासाठी खूप छान आहे. आणि पिनू आणि रिया मस्ती करत होते, त्यांना खूप छान वाटत होतं, एन्जॉय करत होते भरपूर.
हे पहा गाडीतून बाहेर बघत होते. असं नाही की आम्ही त्यांना धरलं होतं आतून गाडीतून. हे पहा आणि तिथं आम्हाला भेटला एक धबधबा आणि आम्ही एवढा एन्जॉय केला तिथं की आम्ही फोटो काढले, खूप व्हिडिओ काढले, खूप 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 व्हिडिओ काढले आम्ही इथं. आणि व्हिडिओ काढून आम्ही निघालो नंतर पुढे भीमाशंकरला. हे पहा आता आम्ही पोचतो आहे भीमाशंकरला आणि आता आम्ही पोचतो आहे 2 मिनटात भीमाशंकरमध्ये पोचतो आहे आता. हे पहा आम्ही पोचलो भीमाशंकरला आणि इथं गाडी पार्किंग लावायची आहे. ते भीमाशंकर इथून 2 किलोमीटर पुढे आहे, त्याच्या अलीकडेच गाडी पार्किंग करतो आहे आम्ही. गाडी पार्किंग करायला 50 रुपये आहेत आणि इथे गाडी पार्किंग करून आम्ही आता पुढे जाणार आहे बसने. इथून बसची सोय आहे पुढे जायला, तर आम्ही आता बसलो आहे बसमध्ये आणि आम्ही निघालो आहे भीमाशंकरला. तर हे पहा आम्ही बसमध्ये बसलो आहे सगळेजण आणि निघालो आहे. इकडं आई आणि रिया बसलेत. आम्ही आता पोचलो भीमाशंकरला आलो. किती छान धुकं पडलं आहे बघा, मस्त वाटतं, एवढं छान वाटते ना. तर आता आम्ही सगळ्यांनी लावले आहे गंध. हे पहा रिया, प्रियंका, आई, आम्ही सर्वजण गंध लावून पुढे जाणार आहे आता दर्शनासाठी. पिनू बघा कसा उभा राहिला आहे. खूप छान वाटते कारण एवढ्या सकाळी सकाळी एवढं फ्रेश वाटत होतं ना. सकाळी उठल्या उठल्या आळस आला होता, पण आम्ही एकदा भीमाशंकरला पोचलो की एवढं जर छान वाटलं, मस्तच वाटलं, छान फ्रेश मूड झाला. आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनाला. तर आतमध्ये किती गर्दी आहे माहिती नाही. आत्ता वाजलेत 8:30 आणि 8:30ला आम्ही आतमध्ये एंट्री करतो आहे. तर बघू आता आतमध्ये किती लाईन आहे. तर पूर्ण शॉप बंद आहेत. आम्ही एवढ्या लवकर आतमध्ये आलो आहे. हे पहा सगळे शॉप बंद आहेत. हे पहा कुठेतरी एखादं शॉप चालू आहे आणि सर्व काही बंद आहे. तर आम्ही निघालो आहे आतमध्ये, एवढी काही गर्दी नाही आहे आणि मी निघालो आहे आम्ही आता आतमध्ये. हे पहा माकडं किती आहेत. हे पहा छोटी छोटी माकडं आहेत. आई ती आईच असते ना. हे पहा आता इथून लागली आहे आम्हाला लाईन आणि नंबर बघा किती आहेत, खूप नंबर आहेत. हे दर्शन करून लोक इकडून आले आणि आम्ही इकडून दर्शनासाठी निघालो आहे. हे पहा इथून शॉप खोलले आहेत. हे किती मोठी लाईन आहे पहा, मस्तच लाईन आहे बघा, इतकी लांब लाईन आहे ना बघा, कसली मोठी लाईन आहे. आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी. तर पिनू आणि रिया थकलेत, ते झोपलेत, दोघंही झोपलेत. खूप थकले होते कारण पहाटे 4 वाजता उठले होते ते दोघं लहान आणि पहाटे 4 वाजता आंघोळ केल्या होत्या, त्याच्यामुळे थकले होते. तर आता आम्ही निघालो आहे आतमध्ये आणि हे पहा आता लाईन चालू आहे आणि आम्ही दर्शनासाठी थांबलो आहे. तर आता आम्ही निघालो आहे आतमध्ये दर्शनाला. हे पहा किती लाईन आहे बघा, एवढी लाईन आहे ना बघा. आता आम्ही पुढं आलो आहे आणि पाठीमागे तर एवढी भीड, भरपूर गर्दी झाली. आणि आता इथून पुढे मोबाईल बंद आहे. इथं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर कारण आतमध्ये मोबाईल इथं बोर्ड लिहिलं आहे मोबाईल अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे मी आता इथपर्यंत दाखवून नंतर बाहेरचं दाखवणार आहे. तर आता हे पहा इथं दर्शन घेणार आम्ही सगळे आतमध्ये. इथं आतमध्ये महादेवाची पिंड आहे. तर आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर होमाचं दर्शन घेतलं आहे. इथं होम आहे. हे पहा होम चालू आहे इथं. हे पहा सगळे सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं, इथं फोटो केले. तर आता हे पहा इथं होम आहे आणि आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आहे होमाचं. हे पहा आणि आता आम्ही तर फोटो वगैरे केले आणि आम्ही निघालो. आता किती गर्दी झाली, आम्ही आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आता आम्ही रिटर्न झालो तर हे पहा किती लांब लाईन चालू आहे, भरपूर लाईन लागली आणि गर्दी पण भरपूर वाढली आहे. तर आम्ही आता निघालो आहे रिटर्न आणि मधूच चालू आहे व्हिडिओ काढायला. मधू खूप व्हिडिओ काढलेत, मधूनी भरपूर एन्जॉय केला आहे, तिला खूप छान वाटलं. ती पण पहिल्यांदाच आली इकडं आणि खूप छान वाटलं, मस्त आहे बघा. पिनू झापूक झुपूक करतोय, पिनू आणि रिया झापूक झुपूक चालू आहे त्या दोघांचं. हे पहा त्या गाडीला बघून झापूक झुपूक करतात दोघंजण. आता आम्ही खाल्ली एका हॉटेलवर थांबलो आणि आम्ही खाल्ली भेळ नाही मिसळ सॉरी, आम्ही खाल्ली सर्वांनी मिसळ आणि आम्ही आता निघालो आणि फायनली आम्ही आता पोचलो आहे हडपसरमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे माझ्या मैत्रिणीला सोडायला. तर आता मी इथंच माझा ब्लॉग संपवते. बाय. माझा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, छान वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला बाय.